नमस्कार. मी सुनीता सावंत. सुनीता सावंत चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. तर प्रेक्षक हो, मी आज एक विशेष असं काही खास माझ्याबद्दल माहिती देणार आहे. मी एक दिव्यांग व्यक्ती आहे आणि मी दोन्ही कानानं मला 56% कमी ऐकायला येतं. आणि मी सतत विचारात असते, कारण माझं लहानपणापासून मी खूप स्ट्रगल केलेलं आहे. तर खूप संघर्षामध्ये माझं जीवन गेलेलं आहे आणि आता सध्याही मी संघर्षात आहे. तर संघर्षामुळे मला जीवनामध्ये खूप साऱ्या वाईट परिस्थितीला तोंड देत मी आत्ता इथपर्यंत आलेली आहे. त्याच्यामुळे मला आधीच खूप सतत माझ्या दिमागात वेगवेगळे विचार, वेगवेगळं सगळं असं म्हणजे जीवनात मागे वळून पाहताना पुढे सद्य परिस्थिती, वर्तमान परिस्थिती यामध्ये मी सतत या विवंचनेत, सतत या वादळातच सापडलेली असते. मी खूप प्रयत्न करते. अशा ह्याच्यात मी मुलांचं संगोपन एकटीच करते. आणि होतं कसं की ज्या वेळेला आपण तरुण असतो, आपल्याला विवाह करतो, मुलं होतात, तर त्यावेळेला आपल्यासोबत कुणी ना कुणीतरी असतं आणि आपण त्याच्यामध्ये ते एकमेकाच्या साथ सोबतीनं करत असतो. पण नंतर जसं वय वाढतं तसं आपल्याला खूप त्रास होतो. मला तर खूप त्रास होतो. इतका त्रास होतो की मला खूप साऱ्या गोष्टी आठवून लक्षात ठेवाव्या लागतात. मग त्याच्यासाठी मला मानसपटलावर खूप साऱ्या सतत विचारांचा जमावडा असतो, जोर पडतो. सतत ताणतणावात असते मी स्वतःला खूप असुरक्षित ताणतणावात असल्याकारणानं अजूनच मला कमी ऐकायला येतं. आणि गेल्या 10 ते 12 वर्षापूर्वी मला हे निदान झालं. आणि 10 ते 12 वर्षापूर्वी मग असं निदान झालं आणि मग मी ते विठ्ठल सायन्ना, जे जनरल हॉस्पिटल आहे ठाणे येथे, टेंबे नाका, विठ्ठल सायन्ना, मग तिथे मी त्या रुग्णालयात जाऊन मी अशी आधी आमच्या वाशी TC केंद्रात गेले. तिथून मग अलियावर जंगला, जो मी व्हिडिओ टाकलेला आहे, आजच अपलोड केलेला आहे, रविवार आज 28. तर तुम्ही तोही जरूर पहा. मग तिथे मी माझे अनुभव शेअर केलेले आहेत की मी दिव्यांग कशी, आणि कधी आपल्याला कळत देखील नाही काय कधी आपल्यासोबत अशा गोष्टी घडत असतात. तर मग तो सगळा 10 ते 15 वर्षाचा प्रवास, आणि त्याच्या आधीही मला येत नव्हतं ऐकायला, कमी. पण नंतर कसं हळूहळू आपण स्वतःला समजत जातो. आपण आपल्याच व्यापात असतो, मुलाबाळांच्या व्यापात. आणि मग हळूहळू वय वाढतं, तर मग थोडंसं असं वाटतं की अरे आता आपल्याला काहीतरी आपल्याबद्दल विचार करायला हवं. तर त्या व्हिडिओ तुम्ही जरूर ऐका. तर दिव्यांग असणं किंवा तुमच्या शरीरामध्ये काहीतरी कमतरता असणं ही 2 प्रकारची असतात. तुम्हाला जन्मताच काही गोष्टी मिळालेल्या असतात, तर काहींना ते बाय ॲक्सिडेंटली होतात. तर मी जन्मता नाही आहे, जन्मताच माझं बहिरेपण नाही आहे, हे अगदी मी निक्षून सांगते तुम्हाला. म्हणून मी कुणालाही असं पटकन वाटत नाही की मी दिव्यांग आहे. मी बहिरी आहे, दोन्ही कानानं मी. कदाचित या लोकांनी जरा 56 हे कमीच आहे, म्हणजे 4% कम 60%. मी पूर्ण दोन्ही कानानं बहिरी आहे. आधी सांगायला लाज वाटायची, शरम वाटायची की आपल्याला कोणी कमी समजेल, आपल्याशी कोणी वाईट वागेल किंवा काय. पण असं काही नसतं. याच्यानं तुम्हाला खूप आधार मिळतो, सामाजिक, मानसिक, स्वतःच्या. कारण जे नाही गोष्टी त्या कशाला आपण आहे म्हणून सांगायच्या. जसं की आता आपलं वय वाढत असतं, मग आपण कसं म्हणणार की मी अजून तरुणच आहे. तसं ज्या गोष्टी तुम्हाला नाही स्मरणात राहत, नाही ऐकायला येत, तर तुम्ही बहिरेच आहात. आणि आजकाल तर त्या व्हिडिओतही मी सांगितलं की असेही आपण सतत कानात हेडफोन घालून गाणी ऐकून म्हणा किंवा इतर काही गोष्टी आपण जे शेवटी बोलतात ना, बदलत्या वातावरणाचा परिणाम माणसाच्या शरीरावर होत असतो. मी लहानपणापासून जन्मता बहिरी नाही आहे, मी कानानं बहिरी आहे, तोंडानं नाही, मी मुक्की नाही आहे. म्हणून मी लवकर सगळ्या गोष्टी समजून घेते. तर असं तर तुम्हाला हे सगळं असं दाखवते की गेल्या 10-15 वर्षापूर्वी जे मग एवढं असं लांब सर्टिफिकेट घेऊन कुठे आपण फिरून जाणार. तर भारतातल्या सरकारनं हे सध्या छान केलं की ही UDID कार्ड असं काढलं की जे युनिक डिसेबिलिटीचं ID असतं, आणि ते तुम्हाला
कुठेही जाता येताना फार असं छोटंसं कार्ड असतं, जसं की आधार कार्ड, सेम आधार कार्ड आणि आपल्या बँकेचं ATM कार्ड किंवा आपलं जे आपलं आपण एक 50,000च्या जास्त रक्कम त्या काढला तर मला पहा अशा काही गोष्टी आहेत की मला पटकन येत नाहीत त्या, की ते आपलं ते कार्ड म्हणजे आपले 2-3 कार्ड लागतात. पॅन कार्ड आलं, जरा जोर द्यावा लागतो दिमागाला, द्यावा लागतो पॅन कार्ड. आपल्याकडं एक कंटिन्यू आपली ओळख काय तर आधार कार्ड, पॅन कार्ड आणि आमच्यासारख्यांचं डिसेबिलिटीवाल्यांचं हे UDID कार्ड असतं. तर हे मला आता तुम्हाला असं हाईड करून दाखवावं लागणार आहे. हे बघा, मी माझ्या बोटाने की नाही हा नंबर हाईड केला आहे. इथे माझा हा फोटो आहे आणि इकडे तुम्हाला ही जी येल्लो लाईन दिसते, ही येल्लो पट्टी, तर ही पट्टी हे दर्शवते की हे परमनंट कार्ड होल्डर आहे. जे माझं इथे जो P दाखवलेला आहे कंसात गोल करून असा ग्रीन, तर हे परमनंट असतं P. तर तुम्हाला हेच सांगण्यासाठी तर, आणि ह्याची ओरिजिनॅलिटी हा जो लोगो असतो, हा लोगो आहे, हे असं एक झाड आहे स्वावलंबन, हा लोगो असतो त्या ह्याच्यामध्ये. पाठीमागे गोल्डन असं एक भारताचा, आणि मला वाटतं याच्यामध्ये माझ्या हाताचे ठसे पण असावेत असं दिसतंय मला, आय डोंट नो, पण साधारण तशाच रेषा दिसत आहेत आणि भारताचं हे बघा असं चमकतंय छान. तर हे असं माझं UDID कार्ड आहे, ज्याला युनिक डिसेबिलिटी ID म्हटलं जातं. हे गव्हर्मेंट ऑफ इंडिया प्रोव्हाइड करतं आपल्याला. इथे आपलं नाव असतं, आपला UDID क्रमांक असतो आणि आपलं डिसेबिलिटी टाईप असतं. तर काय आहे तर हिअरिंग एम्पायरमेंट, तर माझं हिअरिंग एम्पायरमेंट लिहिलेलं आहे आणि माझं डेट ऑफ बर्थ असतं, इयर ऑफ बर्थ, आणि प्रेझेंटेज ऑफ डिसेबिलिटी तुमचं किती आहे, आणि ते डेट ऑफ इश्यू. तर मला हे 2022ला म्हणजे 14/12/2022ला मला हे इश्यू केलेलं आहे. 22, 23, 24, 25 3 वर्ष कंप्लीट झाली माझ्याकडे हे माझं UDID कार्ड आहे. आणि याची व्हॅलिड असते एक अशी, व्हॅलिड अप टू असतं. तर हे माझं परमनंट आहे, व्हॅलिड अप टू. तर हे व्हॅलिड अप टू माझं असं बघा, इथे तुम्हाला दिसत असेल परमनंट असं दिसत आहे. हे बघा इथे खाली, हे व्हॅलिड अप टू परमनंट. तसे 2-3 प्रकार ह्याचे ओळखायचे काही सांकेतिक असतात, तर ते तुम्ही ओळखायचं. आणि आपला इथे असा फोटो असतो, असा फोटो. तर हा माझा फोटो मी 2022ला हे सगळं आपल्याला एकट्यानंच करायचं असतं आणि हे इतक्या सहज नाही मिळत. ह्याला खूप साऱ्या, आता आपले जेवढे जुने कार्ड होल्डर होते, म्हणजे जेवढे जुने असे सर्टिफिकेटवाले होते, तर तेवढ्यांनासुद्धा हे काढणं गरजेचं असतं. आणि जेवढे आता ते पूर्वीसारखं कार्ड नाही घेऊन आपण फिरू शकत सर्टिफिकेट, तर प्रत्येक वेळेला एवढं सर्टिफिकेट कुठे घेऊन फिरणार. म्हणून हे असं गव्हर्मेंट ऑफ मोदी सरकारनं हे काम छान केलं, तर त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि डिअर UDID कार्ड होल्डर, कॉंग्रॅच्युलेशन्स. तर आता मला हे असं 2022ला दिल्ली सरकारनं मला पाठवलेलं आहे. तर चीफ मेडिकल हॉस्पिटल, VS जनरल हॉस्पिटल, टिंबे नाका, ठाणे, आणि इथे वरती माझा ॲड्रेस वगैरे असतं सर्व. तर हे आपल्याला इतक्या सहज नाही मिळत, याला खूप सारे आधारला लिंक होतं हे सगळीकडे. एक माझं हे कार्ड, हे सगळ्या माझ्या गोष्टी, माझी माहिती देतं, माझ्या हेल्थचं नाही, माझे म्हणजे सगळ्या गोष्टीला हे लिंक झालेलं आहे. आधारलाच मिळतं ते. तर खूप साऱ्या तपासण्या, खूप साऱ्या हे करतात, खूप सारं सगळं पुन्हा ऑडिओलॉजिस्टकडे पुन्हा जाऊन पुन्हा ते सगळं कानाची तपासण्या वगैरे अगदी अचूक असं. आधी तर माझं असं, मला तर असं वाटलं की 10 ते 12 वर्षापूर्वीचं होतं सर्टिफिकेट. मग मला काही
असं मिळवण्यासाठी खूप सारे असे हे. मग मला असं कळालं की तुम्हाला जर काही पेन्शन वगैरे हवी असेल, तुम्हाला काही, तर तुम्हाला UDID कार्ड पण लागतं. आता आम्हाला ह्या ज्या पेन्शन मिळते तर ही इतक्या सहज नाही मिळत. आम्हाला UDID कार्ड आणि राहण्याचा, वास्तव्याचा, फक्त काही आधार कार्ड नाही, राशन कार्ड नाही आहे, तर आम्ही जिथे राहतो ते तुम्ही पाणी बिल भरता, तुम्ही काय ते सगळं दाखवावं लागतं. तुमचं स्वतःचं घर असेल तर, आता माझं स्वतःचंच घर आहे आणि माझ्याच नावावर आहे. त्याच्यामुळे एवढे सगळे मला हे देऊनही अजूनही पेन्शन मिळालेली नाही आहे. तर असेल त्याचे काही, आता काय करणार, शेवटी सरकार असतं, आपण याचक असतो ते दान देणारे असतं. तर असं हे तुम्हाला मला सांगायचं होतं की हे डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटीज, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट, रूम नंबर 517, B, 2nd ब्लॉक, पर्यावरण भवन, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, न्यू दिल्ली, इंडिया. तर हे तिथून हे स्वावलंबन कार्ड government.in असेकडून हे आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. ही UDIDची ही टीम असते. ते सगळं आधी आपले कागदपत्र आपल्या हॉस्पिटलमधून तिथे पोचले जातात. फार इतक्या सहज या गोष्टी नाही होत. तर असं हे माझं UDID कार्ड आहे. तर मी एक कानानं असे हिअरिंग एम्पेअरमेंट अशी, तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा हाच माझा एक छोटासा प्रयत्न आहे की ह्याला आपण कुठेही, अजून मला याचे काही फायदे माहिती नाही आहेत. मी फक्त 3 वर्ष झालं 2 वेळा पेन्शन घेतली, 3ऱ्या वेळेला मी आता अप्लाय केले, अजून नाही आहे परमनंट असूनसुद्धा. तर माझी अशी गव्हर्मेंटला विनंती आहे की जे आमच्यासारखे परमनंट असतात, मध्य प्रदेशमध्ये असं मी ऐकलं आहे, श्योर सांगत शकत नाही आहे श्योरली, की तिकडे दर महिन्याला तुम्हाला असं काही भरावं लागत नाही फॉर्म वगैरे. जे परमनंट आहेत त्यांना आपोआप त्यांच्या अकाउंटवर येतात. तर आम्हालाही तसंच करावं. तर अशी माझी विनंती आहे. कारण प्रत्येक वेळेला उत्पन्न दाखला, प्रत्येक वेळेला ते सगळं सोसायटीमधून सगळे तुम्हाला पेपर वगैरे सगळं द्यावं लागतं. तर ते पण एक रिस्क आहे. सगळे आपलं ओरिजिनल पेपर प्रत्येक वेळेला कुठून द्यायचे, आणि देतो आपण, आपल्याला एक मिळतात. तर ते असं सगळं जरासं रिस्की वाटतं. जर तुम्ही हे इतकं छान बनवलं, मग ती माहिती घेऊन तुम्ही परमनंटली आम्हाला अकाउंटंटला का नाही हे करत? कारण प्रत्येक वेळेला कुठे फॉर्म बिम भरत बसता. मग त्याच्यामुळे ते लेखा विभागाला मी RTI टाकला. तर लेखा विभागांच्या दिरंगाईमुळे आम्हाला अजून पेन्शन आलेली नाही आहे. मग आपल्याला साहजिक भीती वाटते, संभ्रम निर्माण होतो की मलाच नाही दिली वाटतं, सगळ्यांना दिली. तर असा हा प्रकार आहे. तर सांगायचं असं की ही जी युनिक डिसेबिलिटी ID आहे, याचे काय फायदे आहेत याचा मला अजून अभ्यास करायचा आहे. कारण ज्या वेळेला माझ्या स्वतःची गाडी आहे, मी ज्या वेळेला मी जाते, आता नाशिकला गेलो त्यावेळेला आमचे आपोआप माझ्या ICICI बँकेला माझं हे आहे, अकाउंट आहे, तिथे माझे पैसे कट होतात. कुठेही जायच्या आधी मला अकाउंटला पैसे टाकावे लागतात. मग टोल नाक्यावर तर ते RTOला हे दाखवलं तर बरेच लोक सांगतात की नाही असं काही नाही. कसं तर भारताचं काय आहे की बऱ्याचशा लोकांना माहिती नसतं, त्यांच्याच अधिकाऱ्यांना, त्यांच्या क्षेत्रातील लोकांना. तर हे तुम्हाला आम्हाला की नाही असं तिथे जाऊन ही सगळी माहिती, सत्य काय असत्य काय हे लपवलं जातं. काही सगळं असंभ्रमाचं वातावरण असतं. हे मी अगदी ऑन कॅमेरा सांगते. बरेचसे लोक म्हणतात की RTOमध्ये ह्याचा काय उपयोग होत नाही. तर मी जर डिसेबिलिटी आहे तर आमची डिसेबिलिटी बांधव एक बोललेले की नाही, त्यांची पण गाडी आहे तर त्यांना नाही असं काही होत, तर तू RTOला हे दाखव कार्ड वगैरे असं. तर मी कधी गेली नाही, कारण आपल्याला आधीच आपले पाय रोखले जातात, ओढले जातात की नाही असं काही नाही आहे. तर खरं काय खोटं काय, तर आता मी तुम्हाला म्हटलं ना की हे आपल्याला असं काही सांगितलं जात नाही, काही नाही. आपण कोणाकोणाचं असं ऐकून आपण आपल्या गोष्टी
आपल्या काही ज्ञानात भर करत असतो, पण त्यालाही काही श्युअरिटी नसते. तर म्हणून मी अजून कधी कसलेही फायदे घेतलेले नाही आहे. ती पेन्शनच मला अजून मिळत नाही आहे. आणि ते पाठीमागे तुमचा एक आधार कार्ड नंबर असतो जो असा लपवलेला आहे अर्धा, आणि इथे तुमचं हे एक असं हे असतं QR कोड असतो. तर तो QR कोड मी आता बोट ठेवलं हे बघा असं. तर असं हे सगळं कार्ड आहे ज्याच्यावर ॲड्रेस वगैरे सगळं, आपलं स्टेट पण असतो, स्टेट ID असतो आपला. तर आमचा NA आहे. आता आम्हाला NAचा अर्थ पण माहिती नाही आहे. तर भारतामध्ये, आपल्या देशात, आपल्या राज्यांमध्ये असं अज्ञान आहे सगळ्या गोष्टींचं की सेंट्रल गव्हर्मेंट खूप काही करत असतं, पण ते राज्यामध्ये पोचताना साधं ज्ञान नाही पोचत. तर हे काय मिळतं ह्याच्या कोणालाच काही माहिती नसतं. फक्त तिथे ते पत्र्याचे बोर्ड उभे केलेले असतात, ते तुम्ही वाचा. बरं, यांच्या वेबसाईटही ओपन नसतात. असल्या तर आता सरकारी काम म्हणतात ना, सरकारी काम 6 महिने थांब. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. असेच पाहत राहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.